महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नाला पंतप्रधानही चकित। मोदीजी, तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता? महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नावर मोदी खळखळून हसले। ठाकरेंनी हिंदू मतदारांना वोट चोर ठरवलं। आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरेंवर निशाणा। एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एक साथ। शरद पवार फडणवीस जोडीचं बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी। अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी एक प्रसंगी। छत्रपती संभाजीनगरच्या नावावर लघुशंका, घटनेला नवच वळण। संभाजीनगर नामकरणाला निर्लज्ज विरोध करणाऱ्याची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र व्यक्त झाला होता संताप। मुंबईमध्ये मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क। मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींचा बार निघाला फुसका। दावा करताना दाखवलेल्या महिलेची ओळख चुकली। बुधवारच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा दावा फसला। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस। मराठवाड्याच्या पूरस्थितीची पाहणी करायला उद्धव ठाकरे मराठवाड्यात। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची नौटंकी। शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका। रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय। गिरीश महाजन यांनी पाडलं वस्त्रांतर। पश्चिम बंगालमध्ये एका तलावामध्ये सापडली शेकडो आधार कार्ड। बनावट ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, तर पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांसाठी 1314 उमेदवार निवडणार। कर्नाटकात काँग्रेस सरकार विरोधात प्रचंड संताप। ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकात रस्त्यावर। लाडक्या बहिणींची केवायसी अद्यापही अपूर्णच। फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण। एकूण 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी। आगामी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नको, पवार गटाचा मोठा निर्णय। अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीला पवार गट तयार। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण मंत्री गिरीश महाजनांनी केलं। रस्त्याची पाहणी विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचा विरोध। स्टारलिंक आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य करार राज्यातील दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ। चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर। भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती, तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। शिरूर नंतर अहिल्यानगरमध्येही बिबट्यांचे हल्ले। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। अभिनेता सलमान खान विरोधात गुन्हा दाखल। पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अडचणीमध्ये वाढ। तरुणांची दिशाभूल केल्याचा सलमानवर आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार। मुख्य पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। मल्टिप्लेक्समधील आवाजवी दराच्या विक्रीवर कारवाई होणार। अन्नपदार्थ आणि तिकिटांचे दर कमी ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश।